आमदार महेंद्र थोरवे युवा प्रतिष्ठान, युवा मंच, पंत पाटकर चौक, कांसा वारणा फाउंडेशन व आई ग्रुप आयोजित दहीहंडी उत्सव 2024 मोठ्या जल्लोषात साजरा। खोपोली शहरातील प्रसिद्ध असलेला संघर्ष गोविंदा पथक मोगलवाडी यांना मिळाला दहीहंडी फोडण्याचा मान। गोविंदा रे गोपाळा, यशोदाच्या तान्यावाळा यासह अनेक हिंदी मराठी गाण्यांवर ठेका धरत बाळ गोविंदांमध्ये सळसळता उत्साह खोपोलीत आयोजित केलेल्या आमदार महेंद्र थोरवे युवा प्रतिष्ठान दहीहंडी उत्सवात दिसून आला। डीजेच्या तालावर व गोविंदांच्या उत्साही वातावरणात सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील खोपोलीतील पाटणकर चौकात मानाची दहीहंडी म्हणून ओळखली जाणारी दहीहंडी उत्सव वर्ष 10वे याचे मुख्य आयोजक, आमदारांचे कट्टर समर्थक, सामाजिक कार्यकर्ते तथा खोपोलीचे भावी नगरसेवक म्हणून ओळखले जाणारे दिनेश जाधव उर्फ अप्पा यांच्या मार्फत दहीहंडी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता। यावेळी दहीहंडी उत्सवाचा आनंद घेण्यासाठी कर्जत खालापूरचे लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे, आई ग्रुपचे महाराष्ट्र अध्यक्ष कैलास म्हात्रे, कांसा वारणा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक पाटील, दीपक भाई सपके, DBN ग्रुप कल्याण, सनी इंगळे, राजू महाडिक, माजी सरपंच भिंगारवाडी योगेश लहाने, अजय साबळे, माजी आमदार महादेव बाबर यासह आयोजक दिनेश जाधव यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी लावणी, ऑर्केस्ट्रा, सेलिब्रिटी नजारा, रॉक ऑन डान्स इत्यादी मनोरंजन कार्यक्रम आयोजित केल्याने सर्व प्रेक्षकांनी व बाळगोपाळांनी दहीहंडीचा आनंद घेतला असल्याचे दिसून आले। पावसाची रिपरिप सुरू असल्याने गोविंदांमध्ये उत्साह संचारला असल्याने शेवटी खोपोली शहरातील प्रसिद्ध असलेला संघर्ष गोविंदा पथक मोगलवाडी यांनी आमदार महेंद्र थोरवे युवा प्रतिष्ठान, युवा मंच, पंत पाटणकर चौक, कांसा वारणा फाउंडेशन व आई ग्रुप आयोजित दहीहंडी फोडली। यावेळी अनेक उपस्थित प्रेक्षकांनी व दहीहंडीतील जनतेने दहीहंडी परिसरात आयोजकांनी लावलेले माजी नगरसेवक कैलासवासी अमोलभाई जाधव यांचा बॅनर पाहून अनेकांनी त्यांची आठवण काढत कर्जत खालापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे व आयोजक दिनेश जाधव उर्फ अप्पा यांचे कौतुक करून कार्यक्रमाचा मोठ्या आनंदात व उत्साहात निरोप घेतला। टेंशन नहीं लेता ये बंदा, किती पण उंचावर बांधा, हे नात करायचा नाही औंदा, आला 10